चला, मी रिकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आजच्या सेशनमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम 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 यू ऑल. तर आज दुसरा दिवस आहे. 5 दिवसांचा वेबिनार आहे. सेकंड डे आहे. 4 दिवस आहेत काम करायला. बर. आणि आय होप की काल मी सांगितलं तुम्हाला की तुम्हाला सेकंड चान्स द्यायचा आहे. तर चांगल्या संख्येने तुम्ही लोक इथे उपस्थित आहे याचा अर्थ तुम्ही देणार आहे. ओके, स्वतःला सेकंड चान्स देणार आहात असं मी गृहीत पकडतो. ओके, चला. आणि काल अजून एक उदाहरण सांगितलं की जसं आपल्याला शेतकऱ्याचं उदाहरण दिलं, जीवनात काय पाहिजे? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर, दीर्घायुष्य. तर चांगलं बी पेरायचं आहे. मग त्याच्यासाठी व्हिडिओ ऑन करा, मला दिसू द्या चांगले, तुम्ही एनर्जी एक्सचेंज होऊ द्या, मला शिकवायला थोडीशी मजा येऊ द्या. ओके, चालेल. जर 4-5 लोकांना आहे तर स्क्रीनवर खूप लोक, 4-5 जणांचे कॅमेरे असतात, मग एवढं कनेक्ट होत नाही. ओके, चला. आता अजून काही लोक हळूहळू जॉईन होत आहेत. आता काल मी विचारलं नाही, आज आपल्याकडे टाइम आहे थोडासा. मला फक्त चॅट बॉक्समध्ये सांगा, तुमच्या सिटीचं नाव सांगा, कुठून कुठून आहे, मग मला एक आयडिया येईल की आपला ऑडियन्स कशी आहे. हा, फक्त सिटीचं नाव मला चॅट बॉक्समध्ये टाका. थोडेसे तुमचे बोट वॉर्मअप होतील, वॉर्मअप. म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला मला इमोजी लव वगैरे द्यायला काम आहे. ओके, चला वॉर्मअप करा. चला, इचलकरंजी, कणकवली, डोंबिवली, नाशिक, ओके, पलटण, सोलापूर, पुणे, हाळेफाटा, औरंगाबाद आणि मीरा रोड. ओके, व्हेरी नाईस. चला, झाले बोट वॉर्मअप झाले अजून. चला, व्हेरी नाईस. पुणे, नागपूर, ओके, मुंबई, हुबळी, औरंगाबाद. बघितलं, बघितली सोशल मीडियाची ताकद. पूर्ण महाराष्ट्र एक संगते एका ठिकाणी होऊ शकतो, आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनची सुद्धा. ओके, चला. भुसावळ, रोहा, संगमनेर, नागपूर. सो सो थँक्यू 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 सो मच. चला, ठीक आहे. आता जे लोक आज आपण काय शिकणार आहे बघा. आज आपण शिकणार आहे रेकीचा इतिहास. कारण ज्याचा आपण शिकायला आलो आहे ते डीप मध्ये थोडंसं माहिती करून घ्यायचं. मी जास्त वेळ घेणार नाही, तुमचे 5-10 मिनिट घेईल. इतिहासामध्ये इतिहास विषय काही लोकांना आवडत नाही. रेकी काय आहे, रेकीचा इतिहास, रेकीचे 5 प्रिन्सिपल काय असतात, आणि थोडंसं जाणून घेऊया हे शक्तिपात, अटुनमेंट काय असतं, वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर मी तुमचा आज 5 लाईफ मेडिटेशन घेणार आहे. सकाळच्या स्टुडंटचा खूप चांगला अनुभव होता, तर आय होप तुम्हाला पण खूप छान अनुभव होईल. सेशन संपल्यानंतर घेणार आहे. ओके, 10-1 मिनिटांचं असतं ते. आज जे लोक नवीन आले आहेत त्यांनी, आता मी रिकॅप करणार नाही, सेशन खूप मोठा होता, आज मेडिटेशन घ्यायचं आहे. ज्या लोकांनी कालचा सेशन मिस केला, यूट्यूबवर व्हिडिओ रेकॉर्डिंग बघून घ्यायची. ओके, चला, थँक्यू सो मच. आता आपण सेशनला सुरुवात करू. बाबा खूप सिलेबस आहे, 5 दिवसात कंप्लीट होत नाही. ओके, मीठी मीठी बातें करके कुछ होने वाला नहीं है, सीधा हम सिलेबस देखते हैं. ओके, चला. ओके ना, का सांगत बसू माझं मी कोण आहे काय, कोचेस सारखं इतकं अचीव केलं, ते अचीव केलं, बोर होऊन जाते ऑडियन्स. मी खूप अनुभव घेतलाय. ओके, बाकीचे वेबिनार अटेंड केले का तुम्ही? खूप टाइमपास होतो. 5 दिवस एवढा वेळ नाहीये. पण शेवटच्या दिवशी सगळ्यांचे प्रश्न उत्तर कव्हर करू. ओके, लास्ट डेला तर सगळ्यांचेच आपण डाऊट क्लिअर करणार आहे. सध्या आपण सिलेबस शिकला तर इंटरेस्ट टिकून राहतो. ओके, चला. हम्म. हे आपण काल बघितलं होतं, याची आत्ता काही गरज नाही आहे. ओके, काल हे थोडंसं लॉ ऑफ अट्रॅक्शन होतं, हे आता आपल्याला बघायची गरज नाही. चला, आता रेकी म्हणजे काय, आज थोडं डिटेलमध्ये बघूया आपण. तर रेकी काय आहे? रेकी हा शब्द जपानी शब्द आहे. रेकी 2 शब्दापासून बनला आहे. त्यांच्याकडे रे म्हणजे सर्वव्यापी, जी सर्वत्र आहे. जसा सूर्याचा प्रकाश सर्वव्यापी आहे, ऑक्सिजन सर्वव्यापी आहे, त्याचा अर्थ तो होतो त्या शब्दाचा. आणि कीचा अर्थ होतो युनिव्हर्सल लाईफ फोर्स, म्हणजे युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी. ओके, त्याला बोलतात म्हणजे युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी. रेकीचा अर्थच तो होतो. त्याच्यामुळे काय होतं, ही रेकी कुठलाही धर्म नाही, पंथ नाही, रेकीचा कुठल्याही तंत्र मंत्र बरोबर संबंध नाही. ओके, जस्ट जसं ऑक्सिजन सगळीकडे आहे हवेमध्ये, तसं ही युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी देखील अस्तित्वात असते. मी त्या बाळांचं उदाहरण सांगितलं ना काल, पहिली स्टोरी सांगितली, त्याप्रमाणे आपल्या आजूबाजूला खूप ऊर्जा असतात. तर रेकीचा कुठलाही ब्लॅक मॅजिक,
संमोहन तंत्रमंत्र बरोबर संबंध नाही. काल मी तुम्हाला सांगितलं आहे, शाळा कॉलेजेसमध्ये शिकवतात, फॉरेनला वापरतात. इथे बिलकुल चान्स नाही. ओके, ब्लॅक मॅजिकचे. व्हाईट मॅजिक आपण नक्की म्हणू शकतो. रेकी शिकण्यासाठी कुठलेही पूर्वज्ञान आवश्यक नाही. तुमचं काही असं नाही की तुम्ही हेच शिकले पाहिजे, तेच शिकले पाहिजे. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती रेकीचा सराव करू शकते. साधारणतः 16 वर्षाच्या पुढे आपण रेकीचा शक्तिपात देतो मुलांना. ओके, एखाद्याला आवड असेल. खूप काही मुलं खूप स्पिरिच्युअली खूप अवेअर असतात पहिल्यापासून. आणि एकदा शिकले की आयुष्यभर उपयोगी पडणारी कला. म्हणजे तुम्ही एकदा शक्तिपात घेतला, परत लाईफ टाईम तुम्हाला घ्यायची गरज नाही आहे. किंवा तुम्ही कुणाकडून घेतला असेल, तुम्हाला माझ्याकडून घ्यायची गरज नाही, की कुठलाही गुरु चिटिंग करत नाही, व्यवस्थित शक्तिपात करतात. ओके, आलं लक्षात. तर दुसरीकडून तुम्ही कुठून रेकी शिकले असाल अगोदर, तरीही तुमचं स्वागत आहे. खूप काही नवीन शिकायला भेटतं. ओके, तर बघा, रेकी शिकण्याचे काय फायदे आहे. रेकी एक लाभकारी शक्ती आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची हानी अथवा रिॲक्शन होत नाही. रेकीला आपल्या हातांशिवाय कुठल्याही साधनांची गरज नाही. त्यामुळे अत्यंत सरळ व प्राकृतिक उपचार पद्धत आहे. रेकी शरीरातील रासायनिक ग्रंथी, अवयव आणि स्नायूंना पुनर्निर्माण करण्याच्या प्रक्रियेला वेग देते. ओके, तसेच शक्ती आणि ऊर्जा प्रदान करते. म्हणजे आपली क्विक हिलिंग होते. जी आपली आजारी पडल्यावर कसं अँटीबायोटिक घेतो आपण, फटाफट रिकव्हरी खूप लवकर होते याच्यामध्ये. ओके, रेकी ही मेंदूच्या अल्फा आणि थिटा तरंगलहरीवर प्रभाव टाकते. काल मी तुम्हाला एवढं ब्रेनचं समजवलं त्यासाठी. तर संशोधनानुसार रेकी तणाव कमी करते आणि शरीराच्या नर्वस सिस्टमला सक्रिय करते. ही ऊर्जा आपली ब्लायोप्लाझ्मिक फील्ड म्हणजेच काय, आपल्या ओराला संतुलित करते. उद्या आपण ओरावर शिकणार आहे. ओके, अजून एक याच्यात पॉइंट राहिला होता की रेकी प्रत्येक व्यक्तीवर म्हणजे वैयक्तिक पातळीवर प्रभाव टाकते आणि उपचार घेणाऱ्या व्यक्तीच्या गरजेनुसार रेकी आपल्या हातामधून प्रभावित होत असते. म्हणजे पुढे जाऊन तुम्ही हिलर झालात आणि कुणाला हिलिंग करायचे, तर तुम्हाला माहिती नाही आता कधी थांबू आहात. तर रेकी स्वतः ठरवते की किती वेळेस समोरच्याला हिलिंग द्यायचे. मग तुमच्या हातातून संवेदना येण्याचं, सेन्सेशन येण्याचं थांबून जातं. ओके, तर खूप छान आहे. पुढे जाऊन तुम्ही मास्टर हिलर झालात, तुमच्या हातातून छान ऊर्जा जाणवेल, एकदम व्हायब्रेशन्स खूप छान येतात. तुम्हाला हळूहळू समजेल. ओके, पुढे आल्यानंतर. चला, आता थोडासा इतिहास बघू 5 मिनिटं. कारण थोडंसं समजलं पाहिजे, पुढे जाऊन काम येईल हे नॉलेज तुम्हाला. भविष्यात मे बी ग्रँड मास्टर वगैरे होऊन. चला, तर आता बघा, रेकीच्या इतिहासामध्ये हे 3 व्यक्ती खूप महत्वाचे आहे स्क्रीनवर दिसणारे. आता हे जे डॉक्टर मिका उसू आहे, फर्स्टचे, यांनी ही रेकी ऊर्जा 1922 मध्ये रिइन्व्हेंट केली, पुन्हा शोधली. ओके, ती ऑलरेडीच युनिव्हर्समध्ये अस्तित्वात होती. तर त्यांनी कुरामा पर्वतावर 21 दिवस ध्यान करून रेकी ऊर्जा प्राप्त केली. सेल्फ रिअलायझेशन, एनलाइटनमेंट वगैरे मी तुम्हाला पुढे डीपमध्ये सांगेल. त्यांच्यानंतर ही रेकी त्यांनी हे डॉक्टर चिजुरो हायशे त्यांना शिकवली. तिथून ही रेकी तिसऱ्या स्क्रीनवर आहे डॉक्टर हवेओ टाकाटा, तिथपर्यंत गेली. तर आपण थोडं थोडंसं आपण एक्सप्लेन करूया. ओके, तर आज रेकी बघा, 100 पेक्षा जास्त देशामध्ये रेकी ही शिकवली जाते आणि वापरली जाते. 100 पेक्षा जास्त देश, तर खूप चांगले नंबर्स आहे. ओके, ते कशी इथपर्यंत गेली आपण बघूया. तर रेकीची सुरुवात जपानमध्ये झाली. याचा शोध डॉक्टर उसू यांनी लावला. ते एक बौद्ध साधक आणि शिक्षक होते. ते ख्रिश्चन मिशनरी शाळेमध्ये टीचर होते. ओके, तर एक दिवस काय झालं, इथे लिहिलेलं नाहीये, पण मी तुम्हाला PDF देईल शेवटच्या दिवशी. खूप छान इतिहास आहे त्याचा, छान स्टोरी आहे. तर ते मुलांना एकदा शिकवत होते, कॉलेजच्या मुलांना, ते येशू ख्रिस्तांबद्दल, की जुने लोक कसे हाताने हिलिंग करायचे जुन्या काळी. तर त्यांच्या विद्यार्थ्यांनी विचारलं की असं आत्ताच्या युगामध्ये पण शक्य आहे का, जर अगोदर होत होतं तर आत्ता का नसेल होत. आणि मग त्यांना तो प्रश्न त्यांच्या मनामध्ये खूप लागला त्यांना. त्यांनी काय केलं, त्या प्रोफेसर होते ते कॉलेजमध्ये, तिथून रिझाईन केला आणि ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्यांनी बऱ्याच देशाच्या चक्कर मारल्या. आधी ते चायनाला गेले. तुम्हाला मी ते PDF मध्ये देईल, सुंदर PDF आहे ते, शेवटच्या दिवशी देईल तुम्हाला. तर ते मग अगोदर चायनाला गेले, खूप त्यांचा धार्मिक ग्रंथाचा अभ्यास केला, उत्तर नाही भेटलं. जपानला गेले, जपानमध्येच होते ते, खूप अभ्यास केला, उत्तर नाही भेटलं. मग ते भारतामध्ये आले, उत्तर भारतात आले. उत्तर भारतात काही वर्ष राहिले, संस्कृत भाषा शिकले, पाली भाषा शिकले, सर्व ग्रंथांचा अभ्यास केला. त्यांना थोडं थोडं याच्याबद्दल
थोडंसं माहिती बुद्धिस्ट कल्चरमध्ये थोडीशी भेटली आणि अथर्ववेदामध्ये थोडीशी इन्फॉर्मेशन भेटली, पण पूर्ण उत्तर भेटलं नाही. आणि मग ते थोडंसं थकून भागून परत जपानला गेले, त्यांना उत्तर नाही भेटलं. मग त्यांचे गुरु काय बोलले, आता एकच रस्ता आहे तुला याच्यासाठी, जसं संत महात्मे होते, येशू ख्रिस्त, भगवान महावीर, गौतम बुद्ध, ध्यानाला बस, स्वतःचे उत्तर स्वतः मिळव. आणि मग ते छान स्टोरी ती तुम्ही वाचा, मी लास्ट डेला PDF देईन. ते कसे त्या पर्वतावर गेले, 21 दिवस ध्यानाला बसले, काही न खाता पिता. लास्ट डेला त्यांना आत्मसाक्षात्कार झाला, सगळे सिम्बल्स त्यांना दिसायला लागले. ओके, तर खूप सुंदर इतिहास आहे, तुम्हाला शेवटच्या दिवशी देईल, जरूर वाचा. ओके, खूप छान स्टोरी आहे. त्यांचे पहिले 4 चमत्कार, त्यांनी कसं रेकीचं क्लिनिक पुढे केलं, पूर्ण इतिहास सांगायला गेलं तर आपल्याला वेळ पुरणार नाही. ओके, चला, तर इथून पुढे काय झालं बघा, त्यांनी इथे येऊन त्यांचं एक क्लिनिक सुरू केलं, रेकी क्लिनिक सुरू केलं होतं जपानमध्ये, डॉक्टर मिका उसू यांनी. तर आपण जी शिकतो आहे ती उसू रेकीच आहे. ओके, तर पुढे ही रेकी ना, हे शुजिरो हैशी आहेत, हे कोण होते, हे जपानमध्ये एक नेव्हल ऑफिसर होते, एक नौदल अधिकारी होते, म्हणजे हाय रँकचे ऑफिसर होते. तर त्यांनी रेकीबद्दल माहिती मिळवली होती आणि याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला, आणि त्यांनी डॉक्टर मिका उसू यांच्याकडून संपूर्ण रेकीचे शिक्षण घेतले आणि स्वतःचं हयाशी रेकी क्लिनिक टोकियो येथे स्थापन केलं. फॉरेनला बरेचसे हिलर लोकांचं स्वतःचं असं क्लिनिक ऑफिस असतं. तुम्ही पण मास्टर हिलर झाले फ्युचरमध्ये तर आपलेही खूप हिलर लोक हिलिंग घेतात. म्हणजे तुम्ही ॲज पर क्लायंट चार्ज करू शकतात, करू शकता, पण भारतामध्ये असं काही रूल्स रेग्युलेशन नाही आहे. तुम्ही तुमचं छोटंसं ऑफिस, हिलिंग ऑफिस देखील ओपन करू शकतात, छान हिलिंग घेऊ शकतात. तर डॉक्टर उसू यांनी यांनी काय केलं, की डॉक्टर मिका उसूंची रेकी होती ती ध्यान आणि आध्यात्मिक बाजूवर जास्त भर देणारी होती, पण डॉक्टर चिजुरो हयाशी यांनी त्यांना थोडंसं प्रॅक्टिकल स्वरूप दिलं. काही हँड पोझिशन इन्व्हेंट केल्या वेगवेगळ्या आणि थोडंसं प्रॅक्टिकल रूप दिलं त्याला. ओके, आणि त्यांच्या क्लिनिकमध्ये त्यांनी अनेक रुग्णांवर उपचार केले. ओके, आणि मग पुढे काय झालं, ह्या आहेत हवायो टकाटा. तर यांचं खूप महत्व आहे आपल्यापर्यंत रेकी येण्यासाठी. तर यांनी काय केलं, हे अमेरिकन जॅपनीज महिला होत्या, तर यांनी काय केलं, एक दिवस यांना बरेच काही आजार होते. ओके, यांना म्हणजे बऱ्याचशा विकारांनी त्या त्रस्त होत्या, ज्यामध्ये पोटाचे विकार, दम्याचा त्रास, इव्हन त्यांना कॅन्सरही झालेला होता. तर त्यांना पारंपरिक उपचार पद्धती घ्यायची नव्हती, तर त्यांनी त्यांच्या असं ऐकण्यात होतं की जपानला रेकी अशी एक उपचार पद्धती आहे, त्याच्याने आपण बिना ऑपरेशन हिलिंग करू शकतो. आणि मग त्या जपानला आल्या, छुजिरो हयाशी यांच्याकडून शिकल्या, त्यांना खूप छान वाटलं आणि त्यांनी ठरवलं की मी ही विद्या घेऊन वेस्टर्न वर्ल्डमध्ये जाईल. म्हणजे अगोदर जपानमध्येच रेकी होती, नंतर त्या अमेरिकेला आल्या. त्यांना यांनाच आपण पहिलं ग्रँड मास्टर असं म्हणतो, छिजिरो हयाशी यांनी यांना तो शक्तिपात दिला. आणि अमेरिकेत येऊन त्यांनी, आता अमेरिकेत खूप सगळ्या देशाचे नागरिक असतात, मग तिथून त्यांनी खूप सगळे ग्रँड मास्टर बनवले आणि तिथून काय झालं, रेकी ही जगभर पसरली. ओके, तर सगळं क्रेडिट यांनाच जातं. तर आता माझे कोणी गुरु असेल, माझ्या गुरुचं कोणी गुरु असेल, त्यांचं कोणी असेल, ही सायकल शेवटी थांबून ह्या मॅडम पर्यंतच जाते. तर यांचं खूप जास्त महत्व आहे. ओके, आता बघा, जसं आता प्रत्येक धर्मामध्ये काही नियम असतात. ओके, जास्त बोर होतंय का, आता इतिहास संपला, दुसरं सांगतो, आता थोडा इंटरेस्ट येईल. तर प्रत्येक धर्मामध्ये काही नियम असतात, तुम्ही सोसायटीत राहतात, खाली सूचना फलक असतो, अशा अशा रूल्स आहेत. तर इथेही तुम्हाला रेकीमध्ये 5 प्रिन्सिपल असतात, 5 तत्व असतात. ते रेकीची तत्व तुम्हाला लाईफ टाईम फॉलो करायचे असतात. बिलकुल घाबरायचं नाही, काहीच अवघड नाही आहे, खूप सुंदर आहे. मी एक एक करून आता एक्सप्लेन करेल, आवडलं तर हा. ओके, चला ठीक आहे. लेट मी चेक, हा मेसेज आलाय, माझा आवाज वगैरे देणार, सगळं नंबर देणार, शेवटी सगळं दिलं. ओके, चला, आता बघा रेकीचे 5 प्रिन्सिपल आहे. हा, तर खूप सुंदर आहे, मी तुम्हाला एक एक करून एक्सप्लेन करणार आहे. हा, आणि का महत्वाचे आहे ते आपण बघणार आहे. आता पुढे जर तुम्ही गेले पुढच्या लेवलला, तर तुम्हाला मी सारखी आठवण करून दिलं. आता बघा, रेकीचे 5 प्रिन्सिपल काय बघा, मी रागवणार नाही, चिंता करणार नाही, मी कृतज्ञ राहील, ग्रेटफुल राहील, प्रामाणिकपणे कार्य माझे काम करेल, प्रत्येक सजीव प्राण्यावर दयाळू राहील. यात खास बात काय माहितीये, याचं पहिलं वाक्य काय आहे, फक्त आजसाठी, जस्ट फॉर टुडे, आय विल नॉट बी अँग्री. आता आपण ठरवलं, आपण प्रत्येक 31 डिसेंबरला काही ठरवतो की नाही, की पुढच्या वर्षात मी हे हे करणार.
आता 31 डिसेंबर येतोय, ठरवले का नवीन रेझोल्युशन तुम्ही? नाही होत. किती गेले आपले? किती 31st गेले आणि 2024 31 डिसेंबरला काय ठरवलं होतं बरं? इथपर्यंत झालं का पूर्ण? कुणाची किती पर्सेंट लोकांचं झालं टार्गेट अचीव? आपण सगळे करतो ना न्यू इयर येताना. खूप कमी लोकांचे होतात हं. त्याला काय बोलतो आपण, एकदाच वर्षभरासाठी प्रॉमिस करतो, कुछ नाही होता. तसंच आता बघा, जर आपण असं बोललो, राग स्वाभाविक आहे, बरोबर? सगळ्यांनाच येणार. ते एक नैसर्गिक आहे, नॅचरल आहे. पण जर आपण बोललो फक्त आजसाठी, जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री, तर ते शक्य आहे की नाही? फक्त आजसाठी जर तुम्ही ठरवलं की फक्त आज राग करणार नाही आणि असं रोज बोलायचं, असं एक एक दिवस करून जेव्हा 21 दिवस होतात, 21 चे 90 दिवस होतात आणि मग बघा तुमच्या जीवनामध्ये ह्या 5 प्रिन्सिपलचा किती सुंदर रिझल्ट येतो. ओके, तर आता करायचं काय बघा, तुम्हाला का बरं हे महत्वाचं आहे ते आपण थोडस बघणार आहे. थोडंसं पीपीटीतून महत्व आहे त्याचं, का बरं ते सांगणं खूप गरजेचं आहे रेकीमध्ये. आता बघा, पहिला प्रिन्सिपल आहे जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री. आता बघा स्क्रीनवर काय दिसतंय तुम्हाला? एक बॉस आहे पहिल्या पिक्चरमध्ये, फ्रेममध्ये. त्याने त्याच्या वर्करला ओरडला, काही कारण असेल रागवला. हा वर्कर घरी येऊन काय केलं? त्याच्या बायकोवर चिडला आणि त्याची बायकोने तो राग कुणावर काढला? वर्करने बॉसचा राग बायकोवर काढला. त्याच्या बायकोने आपल्या हसबंडचा राग कोणावर काढला? छोट्या मुलावर काढला. आणि या मुलाने मम्मीचा राग कुणावर काढला? त्याच्या पेटवर काढला. तर ही सायकल चालूच असते की नाही? बरोबर की नाही? आपण कळत न कळत रागवतो, पण ती सायकल किती मोठी असते, त्याच्या मागे किती पिक्चर बनतं. ऍग्री की नाही? होतं की नाही असं? आलं लक्षात तुम्हाला राग का महत्वाचा आहे? आणि मला तुम्ही सांगा, एक काय बोलतात त्याला, एक सर्वे झाला आहे, मी सकाळी पण सांगितलं. आता बघा, जेलमध्ये सर्वे झाला आहे, 50% जास्त कैदी असे असतात, प्रिझनर, ते खरंच सराईत गुन्हेगार नसतात. फक्त एका रागाच्या क्षणामध्ये एक चुकीचं उचललेलं पाऊल त्यांना तिथे जन्मठेपेची शिक्षा भोगायला लावतं. ओके. आणि काय होतं, तो एक रागाचा क्षण त्यांनी कंट्रोल केलं नाही, त्यावेळेस त्यांच्या हातात एखादी वस्तू होती, त्यांनी तो गुन्हा केला. नंतर त्याचा, निलिमा मॅम गुड इव्हनिंग, तर त्याचा पश्चाताप त्यांना रेस्ट ऑफ द लाईफ होतो. ओके, ते सफर करतात, त्यांची फॅमिली सफर करतात. ओके, तर आपण आपल्या रागावर कंट्रोल केला तर आपल्याबरोबर इतरांनाही खूप जास्त फायदा होतो. ओके, तर राग का महत्वाचा आहे समजलं? आलं लक्षात? चला, आता तुम्हाला थोडंसं मी टेक्निक सांगणार आहे, राग कसा कंट्रोल करायचा. ओके, आता बघा, कधी कधी काय होतं, आपण रागात एखाद्याला काहीतरी बोलून जातो आणि शब्द काय असतात, कठोर असतात आणि भावना क्षणभंगूर असतात. पण त्या बोललेल्या शब्दांचा परिणाम समोरच्याच्या मनावर खोलवर होतो आणि त्याच्याने काय होतं, नातं तुटतं, संवाद थांबतो आणि नंतर पश्चाताप उरतो. ओके, तर बरेचसे असे कुटुंब असतील नाही का, बरेच असे कुटुंब असतील ज्यांच्यापासून 10-10, 20-20 वर्षापासून दोन कुटुंबामध्ये काही बोलणं नसेल आणि याला कारण काय? दोन कुटुंबातल्या दोन व्यक्ती एकमेकांना काहीतरी बोलल्या, बाकी सगळ्यांचं चांगलं आहे, पण त्या दोन व्यक्तीमुळे कुटुंब एकत्र येत नाही, असंही कधी कधी होतं. ओके, आणि आपल्याकडे तर म्हणच आहे ना, की रागात एखादं डिसिजन घ्यायचं नाही आणि खूप आनंदामध्ये कुणाला प्रॉमिस करायचं नाही, त्याची किंमत खूप चुकवायला लागते की नाही? तर रागावर आपल्याला फक्त बोलायचं आहे, जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री. ओके, फक्त आजसाठी बोलायचं. असं करता करता 21 चे 90 दिवस कधी होतील तुम्हाला समजणारही नाही. तर राग एक नैसर्गिक भावना आहे, पण ती विनाशकारी देखील असू शकते. आणि अनियंत्रित रागाचा एक क्षण नातेसंबंध, निर्णय आणि मनाच्या शांतीवर परिणाम करू शकतो. तर रेकी आपल्याला थांबायला, श्वास घ्यायला आणि शांतता निवडायला शिकवते. आता बघा, आपण काय करायचंय बघा. आता काय करायचं आहे, हळूहळू पॉज घ्यायचे. मी जसं काल सांगितलं, जस्ट शट अप, थँक यू, आय डोंट नीड यू, कालचा फॉर्म्युला दिला तसंच, आला राग थोडं बघायचं, आता माझ्या मनाची अवस्था कशी आहे, थोडं थांबायचं आणि त्याला तुमच्या कृतीवर नियंत्रण ठेवू द्यायचं नाही. आता कसं बघा, जेव्हा जेव्हा तुम्हाला राग वाटत असेल तर काय करायचं, 3 मोठे, असं नेहमी म्हणतात की 4-5 मोठे श्वास घ्या, 10 पर्यंत बोला, वगैरे वगैरे, हा. आणि स्वतःला म्हणायचं, मी शांत आहे, संतुलित आहे. आता तुम्ही मला सांगा, अजून एक टेक्निक आहे. आता बघा,
समोरचा व्यक्ती भांडायला येतो. एखाद्याचं काहीतरी घरात झालं आहे प्रकरण, समोरची व्यक्ती भांडायला आली. आता तो त्याच्या मर्जीने भांडायला आला की नाही, तुमचा मूड होता का? तुम्ही तुमचं काम करत होते आणि जेव्हा तुम्ही असं ओळखलं की समोरचा व्यक्ती आता गरम आहे आणि प्रकरण कुठेही जाऊ शकतं, हा, तर त्याला काय बोलायचं, मला फक्त 5 मिनिट दे, 5 मिनिटांनी मी तुझ्याशी या विषयावर बोलते, किंवा 10 मिनिट. आणि तो ज्या रागात तुमच्याकडे आलाय, म्हणजे ज्या लेवलच्या रागाने, तर 5 मिनिटांनंतर बघा त्याची जी 100ची लेवल असेल ना, बरोबर 80वर येईल. तुम्ही अजून 5 मिनिटं त्याला दिले, 80ची 70वर येईल, हं. असं होतं. ओके. तर तुम्हाला काय करायचं आहे, असं रागापासून वाचण्यासाठी अशी टेक्निक वापरायची आहे. कारण तो त्याच्या मर्जीने भांडायला येतो ना, तुमची थोडी. याच्या पुढे कसं काल सांगितलं, सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग सगळेच करतात, पण आपल्याला आता स्वतःवर कंट्रोल घ्यायचं शिकायचं आहे. ओके. अशी काही परिस्थिती आली, फक्त छोटे छोटे पॉज घ्यायचे. आलं लक्षात? तर एवढं सिम्पल आहे. ओके. चला, आता दुसरं प्रिन्सिपल आपण बघणार आहे. हे तुम्हाला फॉलो करायचं. ओके. पुढे आले नाही, 5 प्रिन्सिपल खूप छान आहे, लाईफमध्ये खूप छान वर्क करतात. ओके, फॉलो केलं. आता बघा, दुसरं आहे सेकंड प्रिन्सिपल, जस्ट फॉर टुडे आय विल नॉट वरी. फक्त आजसाठी मी चिंता करणार नाही. सकाळी पण उदाहरण दिले, सांगा आता मला. चिंता आणि चिता याच्यामध्ये काय फरक आहे बरं? चिंता आणि चितामध्ये काय, वरचा एक डॉट लिहिण्यामध्ये फरक आहे का? बरोबर की नाही? काय होतं, चिता काय करते, मेल्यानंतर जाळते की नाही, आणि चिंता काय करते, जिवंतपणे जाळत असते, प्रत्येक क्षण जाळत असते. असं होतं की नाही? आता ऍग्री की नाही? अरे काय तुमचे थम्सअप वगैरे आज येत नाही, ऍग्री की नाही? असं होतं की नाही? चिंता आणि चितामध्ये एवढा मेन फरक आहे, समजला तुम्हाला? आता बघा, चिंता, थँक्यू सो मच. आता बघा, हा पण आपला नैसर्गिक स्वभाव आहे चिंता करणं. आता बघा, तुम्ही मला सांगा, जेव्हा तुम्ही 10वीला होतात तेव्हा रिझल्टची चिंता होती. पास झाले, कुठलं कॉलेजला ऍडमिशन भेटेल त्याची चिंता होती. त्याच्यानंतर लग्नाची चिंता होती, मुलांची चिंता होती. चिंता चिंताच करत आलो आहे किती वेळेस, अनावश्यक गोष्टींची. पण आज आहेत की नाही गोष्टी काही सॉर्ट आउट करणारा परमेश्वर आहे की नाही? तर चिंता नाही करायची, हा. जर तुम्ही त्याच्यावर सरेंडर केलं, समर्पण भाव ठेवला त्या परमेश्वरावर, तो तुमचे सगळे परिस्थिती नॉर्मल करायला समर्थ आहे. पण आपण चिंता करून करून नसलेल्या परिस्थिती स्वतःवर ओढवून घेत असतो. आणि तुम्हीच सांगा मला, एखाद्या गोष्टीची चिंता आहे आपल्याला, हा, आपण कसं प्रेडिक्ट करतो, सगळे आपलं मानव आहे, नॅचरल आपलं टेंडन्सी आहे. एखादा काहीतरी प्रसंग झाला आणि आपण किती विचार करतो, असं झालं तर, तसं झालं तर, असं झालं तर, तसं झालं तर, बरोबर? यालाच तर चिंता म्हणतात की नाही? हे असं झालं तर, तसं झालं तर. पण 90%च्या वर तसं होतच नाही, आणि सगळ्यांबरोबर आहे, हा. जे तुम्ही चिंता करतात ना, ती गोष्ट होतच नाही. 90%, 10% होते, हा. ते सबकॉन्शियस माइंड, तुम्ही सारखा विचार करता तर होऊनही जातं. पण तुम्ही सारखी तीच तीच चिंता केली ना, त्या गोष्टी होतच नाही. त्याचं काहीतरी वेगळंच सोल्युशन कुणाकडे असतं? युनिव्हर्सकडे असतं. म्हणून बिलकुल स्वतःला त्रास द्यायचा नाही. हे चिंता चिंता करून लोक कॅन्सरच्या आजारापर्यंत पोहोचतात, बीपीच्या आजारापर्यंतही पोहोचतात. आहे का कोणी चिंता करून करून दीर्घ आजारापर्यंत पोहोचलाय? आहे का आपल्या आजच्या ग्रुपमध्ये? चिंता किती डेंजर आहे तुम्हाला सांगायला नको. ओके. तर चिंता करून करून आपण काय करतो, आपल्या शरीरालाच, चला बीपी आहे बघा, भेटलंच कोणी ना कोणी. खूप डेंजर आहे. फक्त बोला, मी सांगतो काय, बोलूच नका 2026 मध्ये मी चिंता करणार नाही, बिलकुल नाही. फक्त आजचा दिवस, आज कुठला दिवस होता? मंगळवार. आज मंगळवार आहे, 16 तारीख आहे. आज माझा उपवास आहे, चिंता नाही करायची. असा उपवास पकडत जा, हा. हळूहळू खूप छान रिझल्ट येतात, रेकीमध्ये खूप सुंदर रिझल्ट येतात. एक एक दिवसाचे 5 दिवस कधी बनतील, 5 चे 10 दिवस, 10 चे 21 दिवस तुम्हाला समजणारच नाही. एकंदरीत लाईफ खूप छान बनते. आलं लक्षात तुम्हाला? तुम्हाला सेकंड प्रिन्सिपल फॉलो करायचं आहे. ओके. खूप सोपे, साधे. रेकी खूप सोपी आहे. रेकीमध्ये सिम्बॉल पण 4 आहे, तुम्ही बिलकुल घाबरू नका पुढे जाऊन, हा. तिसरं आहे, फक्त आजसाठी मी कृतज्ञ राहील, म्हणजे ग्रेटफुल राहील, थँक्यू बोलेल. कुणाला थँक्यू बोलायचं आहे? परमेश्वराला, युनिव्हर्सला. जितकं थँक्यू बोलाल तेवढे सुंदर रिझल्ट तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. आता थँक्यू कशासाठी बोलायचं? काय रिझन आहे थँक्यू? उठल्या उठल्या तुम्ही कशाला थँक्यू बोललं पाहिजे? आता बघा, किती कारण आहेत, खूप कारण आहेत थँक्यू बोलायची युनिव्हर्सला. आता साधं सोपं सांगतो.
काल होते 15 डिसेंबर, बरोबर? 15 डिसेंबर 2025. काल किती लोक ही पृथ्वी सोडून चालले गेले असतील शेवटचा श्वास घेऊन? सांगा बरं. ह्या पृथ्वीवरून लाखो लोक गेले असतील, पण तुमचा नंबर त्याच्यात लागला का? नाही लागला ना. यमदूत आत्ता जरी आले तरी तुम्ही त्याला बोलणार तुमच्या समोर, अजून एक दिवस दे, अजून एक दिवस दे. मरण कुणाला पाहिजे की नाही? तर आज तुम्ही श्वास घेत आहात, जिवंत आहात, तुमच्या फॅमिली बरोबर आहात, तर सर्वात उठल्या उठल्या परमेश्वराला त्याच्यासाठी थँक्यू बोलायचं की श्वास चालू आहे. सेकंड, जेव्हा तुम्ही उठतात, तुमच्या बरोबर तुमचे फॅमिली मेंबर देखील उठतात. सगळ्यांबरोबर असं आहे का? नाही. बाकीच्यांचे काहींचे फॅमिली मेंबर हॉस्पिटलमध्ये आहेत, आयसीयू मध्ये आहेत, कुणाचे जेलमध्ये आहेत, कोर्ट कचेरीचे चक्कर मारतायत, पण तुमच्याबरोबर तुमचे सदस्य आज आरामशीर उठले की नाही? त्याच्यासाठी परमेश्वराला थँक्यू बोलायचं आहे. अजून कशाला बोलायचं आहे? बघा, आता मी तुम्हाला सांगितलं की काल काही आर्थिक लेवलच्या समस्या होत्या, तर आता मी तुम्हाला साधं बोललं सगळ्यांना की चला तुमचा एक डोळा द्या, मी 10 लाख रुपये देतो. तुम्ही देणार आहे का? मी बोललो चला तुमचे दोन्ही डोळे द्या, मी तुम्हाला 1 करोड रुपये देतो. तुम्ही देणार आहे का? किती प्रिशियस आहे आपलं शरीर, किती महत्वाचं आहे बघा, बरोबर? तुमचे दोन्ही डोळ्याचे सुद्धा तुम्ही 2 करोड देणार नाही, 10 करोड पण देणार नाही. ओके, तुम्ही मला डोळेच नाही तर मी ते 10 करोडचं काय करू? तर देवाने एवढं सुंदर शरीर दिलं आहे, लोकांना तेवढे सगळे ऑर्गन्स पण काम करत नाही, तुमचे सगळे काम करत आहेत. ओके, तर त्याच्यासाठी तुम्हाला ग्रेटफुल राहायचंय. ओके. मागे मी राजपाल यादवचा एक व्हिडिओ बघितला होता बरं का, तो कॉमेडियन आहे ना राजपाल यादव, तो कॉमेडियन बघा, सगळ्यांना माहिती असेल. त्याच्या व्हिडिओत काय होतं ना, त्याला ना तो इंटरव्ह्यू घेणारा विचारतो की तुझ्या जीवनामधला कठीण प्रसंग कोणता होता आजपर्यंत? माहिती आहे ना, राजपाल यादव तो कॉमेडी करतो सगळ्यांना. हा, तर त्याला विचारलं की तुझ्या जीवनामधला सगळ्यात कठीण प्रसंग कुठला होता, कठीण वेळ, वेळ. तो काय बोलतो, माझ्या जीवनात कठीण वेळ होतीच कुठे? कठीण वेळ तर कुणाची असते? ज्याला एक हात नाही, ज्याला एक पाय नाही, ज्याला दोन डोळे नाही, त्याची कठीण वेळ असते. मला तर देवाने सगळं दिलंय, मग कठीण वेळ कुठून येणार? आपलं भविष्य आपल्या हातात की नाही, काल मी सांगितलं. मग काय वाटतं, आहे का जीवनात कठीण वेळ तुमच्या? ऍग्री? आलं लक्षात तुम्हाला? तर ग्रेटफुल राहायचं आहे, परमेश्वराने एवढं शरीर दिलंय, सगळ्यांना नाही भेटत. मुलांबद्दल कंप्लेंट असतील, पण सगळ्यांना मुलं नाही होत आजकाल. तर बघा, IVF सेंटरच्या बाहेर लाईन लागलेली असते, खूप प्रॉब्लेम असतो, आणि आपण आहे त्या मुलांना नीट संस्कार द्यायला कुठे ना कुठे चुकतो, प्रॉब्लेम असतो. ओके, तर ग्रेटफुल राहायचं आहे परमेश्वराला छोट्या छोट्या गोष्टीसाठी, थँक्यू बोलायचे. ओके, रोज थँक्यू बोलायला काय लागणार आहे, किती सोपा प्रिन्सिपल आहे. ओके, आलं लक्षात? चला, ठीक आहे. आता आपला नेक्स्ट प्रिन्सिपल बघूया. हा, तीन खूप सोपे आहे. चौथा काय आहे, फक्त आजसाठी मी माझं काम प्रामाणिकपणे करणार आहे. किती सोपं प्रिन्सिपल आहे. तुम्ही कुठेही काम करत असाल, बँकेत मॅनेजर असाल किंवा एखाद्या बिल्डिंगचे वॉचमॅन असाल, शाळेमध्ये पिऊन असाल, काहीही असाल तुम्ही, साधी हाऊसवाईफ जरी असेल तरी पण तुम्हाला खूप मन लावून तुमचं काम करायचं आहे. जेवढं तुमच्या मुलांसाठी स्वयंपाक करतात, जितकं मन लावून त्याच्यासाठी फूड बनवतात ना, आपल्या घरातले प्रत्येक सदस्य, जरी पटत नसेल तरी त्यांच्यासाठी तुम्हाला प्रेमाने जेवण बनवा. मी जेव्हा तुम्हाला पाणी चार्ज करायचं उद्या शिकवेल ना जेव्हा तुम्हाला, तेव्हा समजेल की ते बनवताना आपले विचार कसे पाहिजे, कसा इफेक्ट होतो. ओके, तर ते उद्या तुम्हाला पाणी चार्ज केल्यानंतर सगळं समजेल. ओके, आलं लक्षात? तर तुम्हाला जस्ट फॉर टुडे आय विल डू माय वर्क ऑनेस्टली, फक्त आजसाठी माझं काम प्रामाणिकपणे करेन. आणि शेवटचं आहे, फक्त आजसाठी मी प्रत्येक सजीव प्राण्यावर दयाळू राहील. भूतदया शब्द आपल्या मराठीत भाषेत आहे ना, दुसऱ्या भाषेत नाही हा शब्द. भूतदया म्हणजे कुठला, ॲनिमल असो की व्यक्ती असो, प्रत्येक सजीव प्राण्यावर रोज एक पकडून चालायचं. रोज एक एक व्यक्तीला जरी केलं तरी खूप सुंदर रिझल्ट येतात. छोटे छोटे प्रयोग करायचे. क्यू मध्ये आहे, तुम्ही तिकीट काढतायत, एखाद्या व्यक्ती घाईत आहे, चल बाबा तू समोर ये. छोटे छोटे, एखाद्या कुत्र्याला 5 रुपयाचं बिस्किट द्या, छोटे छोटे ऍक्ट्स करायच्या, सवय लागते. आणि आपण कर्मा कर्मा बोलतो, आणि आपल्याला लॉ ऑफ कर्मा बोललं का भीतीच वाटते की अरे यार, आपण वाईट केलं का वाईट होतं, पण कोणी हा विचार करत नाही कर्मा म्हणजे काय. आपण चांगलं केलं तर आपल्याबरोबर युनिवर्स 10 पटीने रिटर्नही करतो, बरोबर की नाही? तर प्रत्येक सजीव प्राण्यावर मी दयाळू राहील. एवढे 5 प्रिन्सिपल आहे, ते तुम्हाला फॉलो करायचे बस. ओके,
खूप सोपे आहे. रेकीमध्ये सिम्बॉल्स पण चारच असतात, बिलकुल घाबरून जायची गरज नाही हा. खूप सोपे आहे रेकी शिकण्यासाठी, बिलकुल कॉम्प्लिकेटेड नाही आहे. आता बघा, रेकीमध्ये किती लेवल असतात. आता बरेचसे माझ्याकडे काही स्टुडंट होते मागच्या आधीच्या बॅचचे. तर त्यांना ना कुठेतरी दुसरीकडून ते रेकी शिकलेले आहेत, पण त्यांचं ना कसं होतं, बरेचसे कोर्सेस वेगवेगळ्या याच्याने कोर्स विकतात. लेवल 1 2 3 4A 4B वेगवेगळं. तर रेकीमध्ये चारच लेवल असतात. मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. त्याहून पलीकडे रेकीमध्ये वेगळे सिम्बॉल नसतात. करून रेकीचे वगैरे असतात, पण रेकीमध्ये फक्त तुम्हाला चारच सिम्बॉल भेटतील आणि चारच लेवल असतात. काय असतात थोडं डिटेलमध्ये बघा, भविष्यासाठी उपयोगी पडेल ही माहिती. तर जे तुम्ही शिकत आहात त्याला बोलतात रेकी लेवल 1. हे प्रवेशस्तरीय एंट्री बेस आहे. रेकी प्रशिक्षण आहे जिथे तुम्ही रेकीचा इतिहास शिकतात, स्वतःला रेकी कसं द्यायचं, इतरांना रेकी कसे द्यायचे. आपण 5व्या दिवशी मी तुम्हाला प्रॅक्टिकल सांगेल, कारण तुमचा उद्या शक्तिपात होणार आहे, तर तुम्ही स्वतःला आणि इतरांना रेकी देऊ शकतात. आणि तुम्हाला रेकी ऊर्जा आयुष्यभरासाठी संलग्न केली जाते, म्हणजे तुमचं उद्या अटोनमेंट आयुष्यभरासाठी केलं जाईल. या स्तरात तुम्हाला स्वतःचे उपचार कसे करायचे, इतरांचे उपचार कसे करायचे याबद्दल शिकवले जाते आणि आपल्या शरीरातील चक्रांविषयी माहिती दिली जाते. खूप गरजेचं आहे. उद्या आपलं 7 चक्र आणि औराचं सेशन असणार आहे. ओके. आणि उद्याच्या शक्तिपातानंतर तुमची ऊर्जा सक्रियता म्हणजे तुम्ही रेकीच्या 10% इफिशियन्सीने कुणाचेही उपचार करू शकणार आहे. ओके. रेकी लेवल 1च्या शक्तिपातानंतर तुम्हाला 10%च्या याच्याने ऊर्जेने इफिशियन्सीने कुणाचे उपचार करू शकतात. रेकी लेवल 2 याच्या नंतरचा असतो. याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही सिम्बॉल आठवण करून दिला जाणार नाही उद्या शक्तिपाताला. ओके. तुमच्या फक्त चक्रावर काम केलं जातं. सेकंड लेवलला तुम्हाला सिम्बॉल अटेंड करून दिले जातात. रेकीचे 3 सिम्बॉल असतात महत्वाचे. ते 3 सिम्बॉल अटेंड करून दिले जातात. त्याच्याने तुम्ही डिस्टन्स सिलिंग करू शकता. इतका पॉवरफुल सिम्बॉल असतो की व्यक्ती तुमच्या समोर नसेल तरीही तुम्ही त्याला हिलिंग पोहोचवू शकतात. जसं उद्या मी माझ्या ठिकाणी बसेल, तुम्ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आहे. जसं तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये सांगितलं पुणे, नागपूर, नाशिक, सो मी एका ठिकाणी बसून हिलिंग देऊ शकतो. तसंच तुम्हाला तो लेवल 2 मध्ये तो एक सिम्बॉल अटून करून दिला जातो डिस्टन्स हिलिंगचा. आणि तुमची ऊर्जा सक्रियता 40%ने वाढते, म्हणजे टोटल 50%च्या इफिशियन्सीने तुम्ही कुणाचेही उपचार करू शकतात. लेवल 3 काय असतं, लेवल 3 मध्ये काय असतं की तुम्हाला एक मास्टर सिम्बॉल असतो डायक्युम्यू. तो सिम्बॉल तुमच्या हातावर चक्रामध्ये अटून करून दिला जातो आणि त्याच्यानंतर तुम्ही काय होतं, रेकीच्या 100% ऊर्जेने इफिशियन्सीने कुणाचेही उपचार स्वतःचे इतरांचे करू शकतात. खूप छान वर्क करते. इवन एक स्पिरिच्युअल जर्नीमध्ये तुमच्या खूप छान काम करते. बस एवढेच 3 असतात, त्यालाच मास्टर लेवल बोलतात. लेवल 1, लेवल 2, लेवल 3. याच्या पुढचे असते ग्रँड मास्टर. तो जसं मी ग्रँड मास्टर आहे, ग्रँड मास्टर आणि मास्टर लेवलचा लेवल 3 वाल्यामध्ये एकच डिफरन्स आहे की फक्त ग्रँड मास्टर कुणाला शक्तिपात देऊ शकतो, म्हणजे मी अटोनमेंट देऊ शकतो. बाकी हिलिंग वगैरे सेम प्रोसिजर असते, त्यात काहीच डिफरन्स नसते. ओके. तर ग्रँड मास्टरकडे असे कुठले स्पेशल सिम्बॉल वगैरे नसतात, जे फक्त त्यांच्याकडे वेगळ्या टेक्निक्स असतात अटोनमेंट देण्यासाठी. ओके. तर 4 लेवल असतात आपल्या, एक शिक्षकाची शेवटची असते. ओके. एवढंच असतं, बाकी काही नसतं. ओके. असे काही सिम्बॉल असतात, ते तुम्हाला पुढच्या लेवलला तुम्ही आले तर तुम्हाला आटून करून दिले जातात आणि तुमची रेकीची कुणाला हिलिंग करण्याची ॲबिलिटी वाढून जाते. ओके. चला आता अटुनमेंट म्हणजे काय. आता तुम्ही उद्या शक्तिपात घेणार आहे, तर तुम्हाला समजायला पाहिजे नक्की तुमच्या बरोबर होणार काय. नाही तर तुम्ही उद्या येणार, हात जोडून बसणार, पण तुम्हाला माहीतच नाही काय करणार आहे सर माझ्याबरोबर, नुसतं बसले आणि मग तुम्हाला ते व्हायब्रेशन्स पण नाही जाणवणार. ओके. तर बघा, अटोनमेंट म्हणजे काय. प्रत्येक व्यक्तीमध्ये आध्यात्मिक ऊर्जा ग्रहण करण्याची नैसर्गिक क्षमता असते. जसं छोटे मुलं असतात, ओके, खूप क्राऊन चक्र उद्या सांगेल कसं ऍक्टिव्ह असतं. परंतु ही ऊर्जा योग्य प्रकारे संतुलित आणि सक्रिय करण्यासाठी रेकी मास्टर विशेष ऊर्जा हस्तांतर करतो. तर अटुनमेंट दरम्यान विद्यार्थ्यांची ऊर्जा केंद्रे उघडली जातात, म्हणजे आपले चक्रास, आणि रेकीच्या उच्चतर कंपनाशी रेकी ग्रँड मास्टर त्यांना जोडतात. यामुळे विद्यार्थी रेकी ऊर्जा स्वतःसाठी आणि इतरांसाठी प्रभावीपणे वापरू शकतो. तर दैनंदिन प्रॅक्टिस तुमची शेवटच्या दिवशी होईल. तर अटेनमेंट ही एक पवित्र आणि शक्तिशाली प्रक्रिया आहे, ज्यामध्ये रेकी मास्टर विद्यार्थ्याच्या ऊर्जा प्रणालीमध्ये
सकारात्मक बदल घडवून आणतो आणि हाताच्या विशिष्ट मुद्रा, हँड पोझिशन आणि मंत्राच्या साह्याने त्याच्या हातामध्ये ऊर्जा वाहते. तर विद्यार्थ्यांच्या वरचे जे चक्र असतात, आपले हृदय चक्र, थ्रोट चक्र, क्राऊन, थर्ड आय आणि क्राऊन, याच्यावर तुमचं काम केलं जातं. तर उद्या तुम्हाला समजेल. उद्याच्या सेशनमध्ये आपण चक्रावराचा अभ्यास करणार आहे. ओके. तर अटोनमेंट नंतर काय होतं, रेकी ऊर्जा कायमस्वरूपी सक्रिय होते. शरीरातली ऊर्जा, आपले चक्रास बॅलन्स व्हायला लागतात हळूहळू. आपली उपचार क्षमता वाढते, आपल्यातली हिलिंग ॲबिलिटी वाढते आणि आपली आत्मिक उन्नती होते स्पिरिच्युअल लेवलवर. ज्यांना मी सांगितलं ना पहिल्या दिवशी, आध्यात्मिकतेची कुणाला आवड आहे, याच्यामध्ये तुम्ही खूप पुढे जाऊ शकतात. ओके. तर अटोनमेंट ही रेकीच्या मार्गावर प्रवेश करण्यासाठी एक अत्यावश्यक प्रक्रिया आहे. रेकी मास्टरद्वारे दिलेले अटोनमेंट म्हणजे दैवी ऊर्जा जागृतीचे द्वार आहे, जे विद्यार्थ्याला उन्नत आणि सशक्त बनवते. ओके. तर आता हे झालं, थेअरी झाली. नॉर्मल भाषेत सांगतो शक्तिपात काय असतो, कारण मग शेवटच्या दिवशी पण विचारतात, सर ते घेतलं ते काय होतं माहीतच नाही. हा. तर बघा, साध्या भाषेत तुम्हाला सांगतो. आता शक्तिपात आहे ना, खूप पद्धतीने होतो. आपल्या भारतीय संस्कृतीत गुरु शिष्य परंपरेने होतो. गुरु शिष्य परंपरेने होतो. पुन्हा म्हणजे एखादा गुरु शिष्याला वेगळ्या विधीद्वारे मंत्र देतो किंवा डोक्यावर हात ठेवतो, त्या पद्धतीने होतो. अजून काय होतं, सेल्फ रिअलायझेशन म्हणजे कसं, आता गौतम बुद्ध ध्यानाला बसले, भगवान महावीर बसले ध्यान करून, जसं डॉक्टर मिका उसई होते, त्याला बोलतात सेल्फ रिअलायझेशन. आता असं बोलायला नाही पाहिजे की आपलं मोठं करायला पाहिजे, मला असं आवडत पण नाही. पण विपश्यनावाले साधक पण असतात ना, तुम्ही बघा, तुम्ही जेव्हा त्यांचा शेवटचा दिवस होतो ना, तुम्ही कधी एखादं विपश्यना सेंटरचं असेल ना, काय बोलतात त्याला, एखादं विपश्यना सेंटरच्या दिवशी, शेवटच्या दिवशी जा, 10 दिवसांचे कोर्स असतात त्यांचे. जर तुम्ही शेवटच्या दिवशी तिथून बाहेर येणारे ते स्टुडंट्स बघितले ना, त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला एक वेगळं स्माइल दिसेल, त्यांचा एक ओरा ब्राईट दिसेल. तर तुम्ही सेल्फ रिअलायझेशनने सुद्धा तुम्हाला एक आत्मिक ज्ञान मिळतं. ओके. प्रत्येकाच्या लेवलवर असतं ते. साधक असं ज्याला होतो आत्मसाक्षात्कार, तो तर तोंडातून बोलू पण शकत नाही. जे लोक सांगतात मला झालं इनलाइटमेंट आणि सांगत असतील, पण तो अनुभव सांगायला ऍक्च्युली कुणाकडे तसे शब्द नसतात. ती अनुभूती वेगळी असते. ओके. अजून शक्तिपात कसा होतो बघा, आता ख्रिश्चन धर्मामध्ये कसं होतं, ते बाप्तिस्म करतात, त्याला दीक्षा बोलू शकतो आपण. सेल्फ रिअलायझेशनने होऊ शकतो. अजून सांगायचं झालं तर आता बघा, स्वामी विवेकानंद होते, ते खूप हुशार होते, सगळ्यांना माहिती आहे, IQ खूप छान होता, ते खूप ब्रिलियंट स्टुडंट होते आणि त्यांना अगोदर सुरुवातीला आध्यात्मिकतेची एवढी ओढ नव्हती. पण एक दिवस काय झालं, त्यांचे जे गुरु होते, अगोदर गुरु नव्हते, नंतर झाले ते, रामकृष्ण परमहंस होते, त्यांनी काय केलं, त्यांच्या छातीवर फक्त पाय लावला आणि त्याच्याने त्यांना साक्षात्कार झाला. ओके. तर दीक्षा शक्तिपातचे खूप सगळे प्रकार असतात. आता ते ओशोवाले काही वेगळ्या पद्धतीने करतात, रजनीश ओशोंचे काही असतील, खूप वेगवेगळे प्रकार असतात. आणि रेकीमध्ये आपण काय करतो, गुरु शिष्य परंपरेद्वारे आपण सिम्बॉल्स अटून करून शक्तिपात करून दिला जातो. आपल्याला आता वेळ नाहीये तिथे बसायला, एखाद्या पर्वतावर ध्यान वगैरे करायला. ओके. तर तुम्हाला ही सोपी पद्धत डॉक्टर मिका उसू यांनी करून दिलेली आहे. ओके. तर जरूर शक्तिपात घ्या, उद्या खूप छान रिझल्ट येतात. तुम्हाला फक्त सकाळी 6 वाजता येऊन बसायचं आहे हात जोडून. 10 मिनिटं लागतात, काही वेळ लागत नाही. पुढच्या लेवलला जर तुम्ही आले तर मग आता तुम्हाला ग्रुपनी शक्तिपात देऊ शकतो. पण पुढच्या लेवलला जर तुम्ही आले तर 1 बाय 1 अटुनमेंट द्यायला लागते. सेकंड लेवल आणि थर्ड लेवल थोडंसं क्रिटिकल असतं, म्हणजे स्पेशल असतं, तर तुम्हाला 1 बाय 1 शक्तिपात द्यायला लागतो. आणि बघा, उद्या तर शक्तिपात चुकवू नका. कसं होतं, काही लोकांनी उद्या शक्तिपात घेतला आणि ना, तुम्ही पाणी वगैरेचं चव वगैरे बदलतात, खूप छान रिझल्ट येतात. आता खूप स्टुडंट झाले, माझे अनुभव आहे. मग बाकीचे लोक काय बोलतात, मग शक्तिपात घेतला नाही ना सर, आमचा राहिला, आमचा राहिला, मग सांगतात. तर असं करू नका, मग ते दिवस वाढतात. माझ्याकडे पण वेळ नसतो, तर जरूर सकाळीच येऊन बसा. शक्तिपाताला बसताना कुठलाही नियम नाही, फक्त खाली काही आसन असले तर छान आहे. आणि मोबाईलवर आपल्या नावाने जॉईन करायचं आहे. ओप्पो विवो असं काही करू नका. तर खूप चांगल्या भावनेने बसा. तुमचं आयुष्यभरासाठी रेकी लेवल 1चा शक्तिपात करून दिला जाईल. ओके. तर ज्याला इच्छा आहे तो येऊ शकतो. ओके. तर इतकं सोपं आहे. तर आता काही डाऊट आहे का शक्तिपाताबद्दल, की रेकी इथपर्यंत कधी ऐकलं असेल तुम्ही, रेकीमध्ये होतं असं काही डाऊट असेल तर विचारा हा. मग आपण पुढे मेडिटेशनला जाणार आहे. हा. थिअरी आपली आजची झालेली आहे, आता फक्त मला मेडिटेशन घ्यायचं आहे. तर कुणाला काही डाऊट असेल तर विचारून घ्या.
हे शक्तिपात काय असतो, अजून रेकी बद्दल कोणी बाकीच्या काही लेवल केल्या आहेत का तुम्ही? काही डाऊट असतील, जुने कुठून शिकून आले? कारण याच्यामध्ये काही डाऊट असणं चांगलं नाही. ओके, उद्या सकाळी 6 वाजता शक्तिपात असणार आहे. मी थोड्या वेळाने तुम्हाला ग्रुपवर लिंक टाकून दिली. ओके, तर लिंकवर जॉईन व्हायचं आहे, वेगळी लिंक असते ती. ओके, आणि 6 वाजता आहे. काही लोक काय 5:30लाच लिंक ओपन, 5:30ला लिंक ओपन नसते माझी आणि बोलतात सर जॉईनच होत नाही. तर थोडंसं थांबा, 5:55 पर्यंत लिंक ओपन होऊन जाते. ओके, तर फक्त बसायचं असं आहे की मला तुमचे चक्र दिसले पाहिजे, म्हणजे ऍटलिस्ट अर्धी बॉडी तरी दिसली पाहिजे. ओके, नाही तर फक्त चेहरा दिसेल तर मग ते देता येत नाही. ओके, शक्तिपात आणि नावाने जॉईन करायचं आहे. चला ठीक. सो आय होप तुम्हाला आता काही क्वेश्चन आन्सर नाही आहे. आता बघा, मी इतकं सुंदर सांगितलं, तुमचं एवढे छान बदल होणार आहे शक्तिपातानंतर. तर त्याच्यासाठी आपल्याला तयारी करायची आहे. जसं डॉक्टर बनायचं आहे, आपण एक एंट्रन्स टेस्ट देतो. इंजिनिअरिंग बनायची आहे तर एक एंट्रन्स टेस्ट देतो की नाही, एक पूर्व तयारी करतो. तसंच उद्यासाठी शक्तिपातासाठी तुम्हाला आज काय करायचं आहे, हे मेडिटेशन करायचं आहे. खूप सुंदर मेडिटेशन आहे. याच्याने काय होणार, तुमच्या हार्ट चक्रावर वर्क करायचं आहे. उद्या मी तुम्हाला सगळे चक्राबद्दल सांगेल. हे मेडिटेशन तुम्हाला काय करायचं आहे, जुन्या लोकांचं माफ करण्याचं मेडिटेशन आहे, पास्ट लाईफ मेडिटेशन. याच्याने तुमचं हृदय चक्रावर काम होईल आणि उद्या तुम्हाला समजेल की मी हे मेडिटेशन का घेतलं होतं, जेव्हा मी तुमचा चक्रांचा अभ्यास घेणार आहे. ओके, चालेल. तर आता काय करा, हेडफोन घालून बसा, पाणी वगैरे पिऊन या. 10 मिनिटाचं मेडिटेशन असेल तर घरच्यांना सांगा डिस्टर्ब करू नका, परत परत असा चान्स येत नाही. तर रेडी होऊन जा. ओके, आपण 2-3 मिनिटात मेडिटेशन सुरू करू. आणि माझा व्हिडिओ, आणि दुसरं मेडिटेशनला माझा व्हिडिओ बंद राहील, तुमचा चालू पाहिजे, कारण मी इकडून तुम्हाला अशी रेकीची हिलिंग इथून देत असतो. ओके, तर हिलिंगचं पण काम चालतं. तर शक्य असेल तर ज्याला मेडिटेशन करायचं आहे व्हिडिओ ऑन करून बसा. सकाळच्या बॅचला खूप चांगले रिझल्ट आले. ओके, ओके, चला रेडी. स्ट्रेट बसायचं आहे, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. छान रिझल्ट घ्यायचा तर. ओके, चला. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ. आजच्या ह्या ध्यान साधनेमध्ये मला तुमच्या पास्टमध्ये ज्या काही नकारात्मक घटना आपल्या जीवनात घडल्या आहेत, त्या नकारात्मक घटनांसाठी जे काही लोक जबाबदार आहेत, त्या घटनांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करायचे आहे. कारण we all are connected to the universe. या ब्रह्मांडाशी
आपण कनेक्टेड आहोत. म्हणून तुम्ही माफी आज त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. दुसरं, कळत न कळत आपल्याकडून ज्या काही चुका झाल्या आहेत त्या चुकांसाठी आपण माफी मागणार आहोत. आणि आज आपण मागितलेली माफी देखील त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि औरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी बाहेर पडत आहे. आजच्या या साधनेमध्ये आपण अगदी आजपासून आपल्या जन्माच्या क्षणापर्यंत ज्याही सफरिंग आपण सहन केले आहेत, ज्याही निगेटिव्हिटी सहन केले आहे, त्या सर्व निगेटिव्हिटींना आपण कायमस्वरूपी डिलीट करणार आहे. आणि मनाच्या गाभाऱ्यात जीवनातील प्रत्येक आनंद, पॉझिटिव्हिटी यालाच स्टोअर करणार आहे. चला आता एका सुंदर प्रवासाला जाऊया. आता ह्या क्षणापासून गेल्या 24 तासामध्ये जेही क्षण आपण जगलो, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, या 24 तासांमधून काही क्षण आनंदाचे असतील, काही लोकांसोबत
त्या 24 तासात काही वाईट घटना घडली असेल, एखादा दुःखाचा क्षणही आला असेल, त्या सगळ्या नकारात्मक घटनांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. आणि गेल्या 24 तासात जर शब्दाने, कृतीने जर तुम्ही कुणाला दुखावले असेल, तर त्याची मनोमन माफी मागा. आपल्या शब्दांनी जर आपण कुणाला दुखावलं असेल, तर त्याची माफी मागून टाका. आणि गेल्या 24 तासात ज्याही चांगल्या घटना तुमच्या सोबत घडल्या, त्या चांगल्या घडलेल्या प्रत्येक घटनेला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आयुष्य खूप सुंदर आहे आणि आज आपण जेवढ्या सहजतेने लोकांना माफ करणार किंवा त्यांची माफी मागणार, तरच जीवनाचा अत्यंत आनंदाचा अनुभव आपण घेऊ शकणार आहे. आता गेल्या 1 महिन्यामध्ये एका श्वासामध्ये किती क्षण असतात, तर गेल्या 1 महिन्याचे क्षण बघा. काही क्षण चांगले आहेत, काही वाईट आहेत. एखाद्याने तुम्हाला खूप दुखावलं असेल, त्याची सफरिंग मनामध्ये कुठेतरी दडून आहे. त्याचं खूप मोठ्या लेवलवर सफरिंग मनामध्ये दडलेलं आहे. त्या सफरिंगसाठी तुमच्या दुःखाला कारणीभूत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. Allow yourself. कठीण आहे खूप माफ करणे, कारण कदाचित ते शब्द खूप कटू असतील, अगदी मनाला खूप रुतले असतील. But allow yourself.
1 महिन्यात जर तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू आले असतील, एखाद्याला दुखावलं असेल, तर मनोमन त्याची माफी मागा. आणि जीवनात गेल्या 1 महिन्यात काही दुःखच नव्हतं. इथे आपण काही चांगले क्षण जगलो. त्या सर्व चांगल्या क्षणांना निवडून मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आता गेल्या 1 वर्षाचा काळ आठवा. 1 वर्ष 365 दिवस खूप मोठा काळ आहे. एका दिवसाला 24 तास असतात. 365 दिवसांच्या 24 तासांमध्ये ज्या ज्या लोकांनी तुम्हाला दुखावलं आहे, त्या सर्व लोकांना माफ करून टाका. माफ करताना तुम्हाला त्रास होईल, वेदना वाटतील, नाही करू शकत मी या व्यक्तीला माफ, कारण खूप त्रास दिला आहे या व्यक्तीने. पण तो व्यक्ती तुम्हाला अंतर्मनात राहूनही त्रासच देतो आहे. तुम्ही आज जर त्या व्यक्तीला त्याने दिलेल्या त्या त्रासाला बाहेर काढले नाही, तर ते सफरिंग आपल्या अनारोग्याचे कारण बनणार आहे. म्हणून त्याला माफ करा. कितीही त्रास दिला असेल त्याने, शारीरिक लेवलवर, मानसिक लेवलवर, भावनिक लेवलवर, पण त्या व्यक्तीला माफ करा. आणि कळत न कळत गेल्या 1 वर्षामध्ये आपण कुणाला दुखावलं असेल, किंवा या 1 वर्षामध्ये कोणी एक जवळचा व्यक्ती आपल्यापासून खूप लांब गेला असेल, त्याची माफी मागा.
आणि कळत न कळत जर एखाद्या व्यक्तीसाठी आपण चुकलो असेल तर त्याला माफी मागा. आणि गेल्या 1 वर्षातील सगळ्या चांगल्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आता आपण 1 वर्षानंतर आयुष्यातल्या 10 वर्ष मागे जाणार आहे. 10 वर्ष खूप मोठा काळ आहे. या 10 वर्षांमधल्या घटना आठवा. या 10 वर्षात एखाद्या खूप जवळच्या व्यक्तीला तुम्ही कायमस्वरूपी गमावलं असेल. आणि त्याच्या आठवणीने आजही खूप व्याकुळ होत असाल. आणि त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये विविध दुःखांच्या छटा असतील. आजही त्या आठवणींमुळे, त्या व्यक्तीच्या कमतरतेमुळे आजही तुम्ही दुःखी होत असाल. आज त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्या व्यक्तीच्या सगळ्या चांगल्या आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आणि सगळ्या दुःखांना मनातून आज मोकळे करा. कारण हे सफरिंग कुठेतरी शरीर आणि मनावर व्याप्त आहे. तुमच्या मनामध्ये आणि ओरामध्ये व्याप्त आहे. म्हणून या सगळ्या दुःखातून स्वतःला बाहेर काढायचे आहे. कारण ते सफरिंग आपल्याला अनारोग्य देते. म्हणून आज फक्त आणि फक्त माफ करा. आणि या 10 वर्षामध्ये जर तुम्ही शब्दाने, कृतीने कोणाला दुखावलं असेल तर त्याची मनोमन माफी मागा. आता अगदी तुमचे
शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन, स्कूल डेज, कॉलेज डेज, तुमचं करिअर आणि आत्ताच्या ह्या क्षणांमध्ये अनेक लोकांबरोबर तुमची मैत्री झाली, अनेक नातेवाईक, अनेक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सतत घडत राहिल्या. जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम होता. या घटनांच्या क्रमामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही दुःखी झालात, त्या दुःखाला जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. जे ही सफरिंग आहे, शारीरिक लेवलवर, मानसिक लेवलवर किंवा भावनिक लेवलवर, आज सर्व सोडून द्यायचे आहे. आणि या लहानपणापासून आजपर्यंत एखाद्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही कायमस्वरूपी गमावलं असेल. कदाचित तुमचे आई वडील, अजून कोणी असेल, खूप जवळचा व्यक्ती असेल, काही कारणाने तो खूप लांब गेला असेल किंवा कायमचा दुरावला असेल. आज त्या व्यक्तीला जस्ट मनापासून थँक्यू म्हणा. जर त्याच्या आठवणी चांगल्या असतील तर थँक्यू म्हणा. आणि दुःख दिले असेल तर सॉरी म्हणा. आणि आपल्या मनाच्या गाभाऱ्यात त्याच्या चांगल्या आठवणी ठेवून आज त्या व्यक्तीला तुमच्या मनातून बाहेर काढा. कारण जर ती नकारात्मक ऊर्जा असेल, तुम्ही मनात नकारात्मकता ठेवाल तर पुढच्या भविष्यात आपण आनंदाचे क्षण घेऊ शकणार नाही. या सर्व नकारात्मक फिलिंग्स वारंवार आपल्या मस्तिष्कात येऊन वर्तमानातील क्षणांना आपल्याला आनंदाने जगायला थांबवतात. वर्तमानाच्या
आनंदाच्या क्षणांना जगायला आपल्याला थांबवतात. आता बघा, आपण त्या क्षणामध्ये प्रवेश करतो आहे. तो क्षण म्हणजे आपला जन्मदिवस. ज्या दिवशी तुम्ही या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, ज्या दिवशी तुम्ही या पृथ्वीवर पहिला श्वास घेतला, तेव्हा तुमच्या आई वडिलांना बघा, ते छोटस बाळ हातात घेतलं आणि तुम्हाला पाहता क्षणी तुमच्या आई वडिलांना झालेला आनंद बघा. तुमच्या आई वडिलांना झालेला आनंद बघा. तुमच्या पहिल्या दर्शनाने तुमच्या आई वडिलांना आनंद झाला होता, तो आनंद अनुभवा. आणि त्यावेळेस ईश्वराने तुमच्या हातात एक कोरी पाटी दिली होती. तुमचं जीवन अगदी सुखाने, समाधानाने आणि आनंदाने जगण्याची ईश्वराने तुम्हाला एक कोरी पाटी दिली होती. आणि ईश्वराने ती कोरी पाटी आज नव्याने तुमच्या हातामध्ये दिली आहे. तुमचं जीवन अगदी सुखाने, समाधानाने, आनंदाने जगण्याची आज तीच कोरी पाटी नव्याने ईश्वराने आता तुमच्या हातात दिलेली आहे. त्या कोऱ्या पाटीला हृदयाशी घेऊन घट्ट पकडा. कोरी पाटी हृदयाशी घेऊन घट्ट पकडा, कारण त्यावर तुम्ही आता तुमच्या नव्या जीवनाचे स्वप्न लिहिणार आहे, नवी पॉझिटिव्हिटी लिहिणार आहे. आणि चेहऱ्यावर एक सुंदर स्माईल आणा, कारण ते स्माईल तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नवा आनंद देणार आहे, नवीन सुख देणार आहे. जणू आज तुमचा जन्म झालेला आहे परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न. चेहऱ्यावर एक सुंदर स्माईल, स्माईल, स्माईल. चेहऱ्यावर एक आतून प्रकटणारे स्माईल. आणि या स्माईल ऊर्जेने तुम्ही ज्याच्याही औरामध्ये प्रवेश कराल, जीही व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असेल, ज्याच्या चेहऱ्यावरही तुमच्या उपस्थिती मात्रेने एक सुंदर स्माईल क्रिएट होणार आहे, एक दिव्य स्माईल क्रिएट होणार आहे. जणू आज स्माईलची ऊर्जा तुम्ही ग्रहण करत आहात चेहऱ्यावर. स्माईल, स्माईल, स्माईल. जसं आपल्या जीवनात सगळ्यात महत्वाचा दिवस आपला वाढदिवस, कारण त्याच दिवशी आपण पृथ्वी तलाचा भाग बनलो. तर आपल्या जीवनाचा प्रत्येक दिवसच आपल्याला बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. हेच तुम्ही आहात, प्रत्येक क्षण स्वस्त, मस्त आणि जबरदस्त. आजपासून तुम्ही जिथेही जाल तिथे फक्त आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे, आरोग्य आहे. येस, यू आर द बेस्ट, यू आर द बेस्ट, यू आर द बेस्ट. या ईश्वरानंतर स्वयं तुम्ही क्रिएटर आहात. स्वयं क्रिएटर तुम्हीच आहात. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. आजपासून आपलं संपूर्ण जीवन परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न असणार आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. जेव्हा कधी तयार असाल, दोन्ही हात रब करायचे आहे आणि हळूवार परत यायचं आहे.
चला मात्र करा. थँक्यू सो मच. चला, करता आलं माफ कुणाला? उद्या सांगेल मी तुम्हाला मी हे मेडिटेशन का घेतलं. उद्या चक्रावराचं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचं कारण होतं मेडिटेशन घ्यायचं. ओके, चला. नाही होतं, काही लोक खूप त्रास देतात, नाही करतायत माफ. आणि असे असे प्रॉब्लेम असतात ना, मेडिटेशन नंतर लोक सांगतात की विचारायचं नाही. ओके, चला. ओके, तर कुणाला काही क्वेश्चन आन्सर उद्या सकाळी 6 वाजता शक्तिपाताची लिंक असणार आहे. ओके, चला. कसा होता एक्सपिरियन्स? छान होता. चला चला, सुवर्ण मॅमला आवडली. चला ठीक आहे. चला, थँक्यू सो मच. मेडिटेशनची सवय लावून घ्या. आता इथपर्यंत आले आहेत, पुढे असणार मेडिटेशन. ओके, मेडिटेशन जीवनाचा खूप अविभाज्य घटक असतं पुढे जाण्यासाठी. चला, सर्वांना आवडलं. थँक्यू सरोजनी मॅम, थँक्यू प्रशांत सर, थँक्यू सविता मॅम, थँक्यू संतोष सर. चला, थँक्यू तृप्ती थँक्यू. मॅम. चला, थँक्यू थँक्यू सर्वांचं आभार हं. सगळ्यांचे आभार. तर माफ करायचं आहे बघा. कॅन्सरचे सगळे पेशंट हे हृदय चक्र उद्या सांगेल तुम्हाला. हे जे कुणाला आपण खूप दिवसापासून मनात ठेवतो ना, कॅन्सर पर्यंत तेच लोक जास्त जातात. तो आजारच त्याचा आहे. मी सांगेल शेवटच्या दिवशी तुम्हाला, एक पुस्तक पण सजेस्ट करेल, सगळं कळेल. तर सोडून द्या, कारण तेच तेच व्यक्ती राहिले ना, आपण प्रेझेंट मोमेंट मध्ये मजा नाही मारू शकत. ओके, काही चांगलं करायला गेलं का तेच आठवतं. आणि काही काही महाभाग, जाऊ द्या, आपण ते शेवटच्या दिवशी बोलू. काही काही लोक खूप इमोशनल आहे, कारण 10 वर्षामध्ये आपण आपल्या आई वडिलांना गमावतो. कोणी खूप जवळचा व्यक्ती असतो, कोणी खूप प्रेम करणारा असतो, अचानक सोडून जातं. थोडस इमोशनल असतं, तर जास्त काही बोलत नाही. उद्या सकाळी 6 वाजता जॉईन करा. ओके, तर उद्या मी तुम्हाला ओराज आणि चक्र डिटेलमध्ये सांगेल. ओरा कसा बॅलन्स करायचा, कसा क्लीन करायचा शिकवणार आहे. तुमचं शक्तिपातानंतर ऍक्टिव्हेशन असणार आहे. तुम्ही हाताने तुमच्या पाण्याची चव उद्यापासून बदलायचं शिकणार आहे. ओके, त्याला तुम्ही चार्ज करायचं शिकणार आहे. ओके, चला, थँक्यू सो मच. उद्या आपण सकाळी 6लाही भेटू 10 मिनिटासाठी. आणि बॅच मध्ये तर रेग्युलर असणारच आहे. ओके, चला, थँक्यू सो मच. उद्या आपण ह्या टाइमला, हा, काही बोलायचंय का सर जयश्री मॅम तुम्हाला? सर हा, सर उद्या किती वाजून कधी वाजेपर्यंत आहे? उद्या सकाळी 6 वाजता आहे सर. 6 ते 6 ते 10, 10 मिनिटाचं आहे. 6 वाजून 6 ते 10 मिनिटापर्यंत. ओके, 6:15च्या आधी थँक्यू. होऊन जातं. ओके, हा, चालेल, ठीक आहे. ओके, जयश्री मॅडम, काही बोलायचं आहे का? नाही ना, ठीक आहे. चला, थँक्यू. चला, ठीक आहे. उद्या आपण ह्या टायमाला भेटू. ओके, थँक्यू 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 सो मच.